जय महाराष्ट्र, मी फराह खान। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा महावेगवान आढावा। तेव्हा सुरुवात करूया महावेगवान बातम्यांना। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशा अनेक मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टींनी काढलेली आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली आहे। 30 तारखेला ही आत्मक्लेश यात्रा राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राजभवनावर धडकणार आहे। तर यावेळी सलग 6 दिवस पायी प्रवास केल्यामुळे खासदार राजू शेट्टींची प्रकृती खालावली आहे। राजू शेट्टी यांचा पाय सुजला असून त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे। दरम्यान पदयात्रेला आणलेला माणूस पैसे देऊन आणलेला नसल्याचा खोचक टोला राजू शेट्टींनी सरकारला लगावलाय। शेतकऱ्यांच्या भावना समजल्या नाही तर सरकारला पश्चाताप करावा लागेल असं ते म्हणाले। मी या चोरांच्या कळपात 2 वर्ष राहिलो, आता मला त्याचा पश्चाताप होत असल्याची खंत देखील राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे। कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तर विरोधी पक्ष नेहमी ही मागणी करत असतात। आम्ही देखील विरोधी पक्षात असताना कर्जमाफीची मागणी करायचो असं धक्कादायक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय। तर राज्यात महामार्गपालिकेकडे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला विरोध करत मी महामार्गपालिकेकडे स्थलांतरित करणार नसल्याचं देखील नितीन गडकरी म्हणाले। महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी वन समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे महाबळेश्वर पोलीस ठाण्यात मारकुट्या सेना आमदाराविरोधातील वन समितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही, त्याउलट समितीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर जय महाराष्ट्र लिहिलेल्या पाट्या लवकरच झळकलेल्या पाहायला मिळणार आहेत। बेळगावमध्ये जय महाराष्ट्र घोषणेवरून झालेल्या वादानंतर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत घोषणा केली आहे। मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन अशा प्रकारचं वक्तव्य खासदार संभाजी राजे यांनी केलंय। पुण्यामध्ये ते बोलत होते। तसंच राज्यातल्या गडाचे संवर्धन करण्यासाठी 6 जूनपासून संवर्धन रायगडचे मत शिवभक्ताचे ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। स्वातंत्र्यवीर सावरकरांची 134वी जयंती आज साजरी होती। यानिमित्त सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकच्या भगूरमध्ये भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांच्या निवासस्थानाला भेट देऊन सावरकरांच्या पुतळ्याला मानवंदना दिली। लष्कर-ए-तोयबाचे 20 दहशतवादी पाकिस्तानमार्गे देशात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यामुळे खळबळ उडाली। तर या पार्श्वभूमीवर मुंबई, दिल्ली या प्रमुख शहरांसह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। धार्मिक स्थळं, गर्दीची ठिकाणं, विमानतळ, रेल्वे स्थानकातील पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात सलग 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत। तर जोरदार वादळ वाऱ्यानं वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला होता। मात्र अपूर्ण कर्मचारी असल्याचं कारण वीज मंडळानं पुढे केलंय। अनेक वेळा तक्रार करून देखील वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप नागरिक करतायत। म्हाडाची लॉटरी यंदा 3 महिने लांबणीवर पडणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत दरवर्षी साधारणतः मे महिन्यात लॉटरी काढण्यात येते। मात्र यंदाही मे महिन्यामध्ये लॉटरी काढण्याच्या हालचाली म्हाडामार्फत सुरू झाल्या होत्या। मात्र म्हाडाला गृहप्रकल्पांची नोंदणी महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी अंतर्गत करावी लागणार आहे आणि त्यामुळे यंदाची म्हाडाची लॉटरी 3 महिन्यानंतर काढण्यात येईल असं म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आलंय। दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईत दाखल झाले। त्याच्या आगामी सिनेमाचं नाव काला असं असून हा सिनेमा कबाली सिनेमाचा सिक्वेल असेल। या सिनेमाचं शूटिंग सोमवारपासून सुरू होणार आहे। सीबीएसईच्या 12वी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे। रविवारी सकाळी वेबसाईटवर हा निकाल जाहीर झालाय। नोएडातील अमिटी इंटरनॅशनल स्कूलमधील रक्षा गोपाळ हिनं 99% मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय, तर चंदीगडमधील भूमी सावंत हिनं दुसरा क्रमांक पटकावलाय।
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात EPF मधील कर्मचारी आणि कंपन्यांच्या योगदानातील 2% कपातीचा प्रस्ताव बारगळला होत आहे। दरमहा EPF सक्तीचे योगदान सध्याच्या मूळ वेतनाच्या 12% 10% आणण्याला कामगारांसह उद्योजकांनी देखील विरोध दर्शवलाय। चंद्रदर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून देशभरात या सणाचा उत्साह दिसून येतोय। मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तर रमजानच्या पार्श्वभूमीवर बाजारात देखील गर्दी पाहायला मिळाली। मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। हा भूखंड बंद करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। त्यासाठी तब्बल 7 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे। परिवहन विभागाने ॲप बेस्ड टॅक्सी सेवेसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन परमिटकडे टॅक्सी चालकांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे। ऑनलाईन परवान्यासाठी 980 ते 1400 सीसी इंजिनसाठी 25,000 तर त्यापेक्षा जास्त क्षमता असलेल्या टॅक्सीसाठी 2,61,000 शुल्क हे ई-पेमेंटद्वारे आकारण्यात येते। त्यामुळे आधीच टॅक्सीतून योग्य उत्पन्न मिळत नसून ऑनलाईन खर्च परवडत नसल्याचं टॅक्सी संघटनेचं म्हणणं आहे। नव्या तेजस एक्सप्रेसला गणेशोत्सवाच्या काळात मागणी चांगलीच वाढली आहे। 25 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे, त्यामुळे 23 ऑगस्टची तेजसच्या सर्व तिकिटे ही बुक झालेली आहेत। या दिवशीची वेटिंग लिस्ट देखील 145 वर पोहोचली आहे। डोंबिवलीतील प्रोबेस स्फोटग्रस्तांना काही प्रमुख मागण्यांसाठी डोंबिवलीत मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलंय। सकाळी इंदिरा चौक इथं मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं, तर गेल्या वर्षी प्रोबेस कंपनीमध्ये स्फोट होऊन 17 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते। मेट्रो 3च्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू आहे। कुलाबा वांद्रे सिप्स या मेट्रो 3चं काम सध्या सुरू आहे। यात काही टप्पा हा भुयारी तर काही हवाई असा आहे। मुंबईत या कामासाठी 1074 झाडं तोडली जाणार आहेत। त्यामुळे सध्या चर्चगेट परिसरात अनेक जुनी झाडं तोडण्यात आल्यानं वृक्षप्रेमींमध्ये मात्र नाराजी आहे। पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारी आणि प्रवासी वाहतुकीला 31 मे अशी शेवटची डेडलाईन देण्यात आली आहे। 1 जून ते 31 जुलै या कालावधीपर्यंत समुद्रामध्ये मासेमारी आणि प्रवासी वाहतुकीला निर्बंध राहणार आहेत। त्यामुळे या काळात मासेमारी आणि प्रवासी वाहतूक करता येणार नाही। 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या समाजात आजही मासिक पाळीविषयीचे गैरसमज आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील 60% अधिक मुली त्या दिवसांमध्ये शाळेत जात नाहीत। त्यामुळे आजच्या समाजात मुलींना शालेय अभ्यासक्रमात मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे दिले पाहिजेत असं मत सामाजिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। पंढरपुरात वाळू माफियांनी धुडगूस घातला। यामुळे उजनी जलाशय परिसरात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या। करमाळा, दौंड, इंदापूर, कर्जत या 4 तालुक्यातील प्रशासनाची ही वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई आहे। नवी मुंबईतल्या वाशीतील सेक्टर 17 मध्ये बेस्ट बस आणि फोक्सवॅगन कारचा भीषण अपघात झालाय। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र हा अपघात एवढा भीषण होता की बसमधील ड्रायव्हर थेट रस्त्यावर फेकला गेला आणि तो जखमी झाला। वर्ध्यात ट्रॅव्हल्स आणि बाईकचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये बाईकचा चक्काचूर झालाय तर ट्रॅव्हल्स पलटी झाली आहे। चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय। या अपघातात 4 जण जागीच ठार तर 7 जण जखमी झाले। ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करताना चोराला प्रवाशांनी रंगेहात पकडले। वसईहून चर्चगेटकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये एक इसम प्रवाशांचे मोबाईल चोरी करताना आढळला। त्यामुळे सहप्रवाशांनी या चोराला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले। देशांतर्गत महामार्गांवर दारूबंदी केली असली तरी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळील भागात दारूबंदीला ऊत आलाय।
तलासरी भागात पोलिसांनी 10 लाखांची दारू साठा जप्त केला असून आरोपी मात्र फरार आहे, तर दमण भागातून ही दारू सीमेजवळ विक्रीसाठी येते। या प्रकारामुळे सरकारी कसे धाब्यावर बसवण्यात येतात याचं पुन्हा एकदा दर्शन झालंय। सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया लवकरच विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिलेत। योग्य गुंतवणूकदार मिळाल्यास सरकार एअर इंडियातून अंग काढून घेण्यास सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलंय। उत्तर प्रदेशमध्ये सरकार बदललं तरी महिलांची सुरक्षा राम भरोसेच असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय। रामपूर परिसरात एका मुलीचा तब्बल 14 तरुणांच्या टोळक्यानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। केवळ एवढंच नव्हे तर या नराधमांनी मुलीच्या छेडछाडीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर अपलोड केलाय। या प्रकरणी 14 तरुणांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे। ओडिशामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झालाय। तर चिमुरडी आईच्या शेजारी झोपली असताना बिबट्यानं तिला पळवलं, त्यानंतर जंगलात चिमुरडीचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे इथल्या स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। गुवाहाटीमध्ये एक हत्ती गेल्या 9 दिवसांपासून एका डबक्यात अडकला। या हत्तीच्या पायाला दुखापत झाल्यानं त्याला बाहेर निघता येत नाहीये। दरम्यान या हत्तीला बाहेर काढण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत। उत्तराखंडमधल्या जिम कार्पेट नॅशनल पार्कमध्ये एका हत्ती पर्यटकाचा पाठलाग करत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। जीप समोर हत्ती पळत येत असल्यानं पर्यटक अडचणीत आले, मात्र ज्यावेळी ही जीप वेगात मागे गेली तेव्हा मात्र हा हत्ती तिथेच थांबला। झारखंडमध्ये सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणीत अवैध उत्खनन सुरू होतं आणि यावेळी खाणीत खोदकाम सुरू असताना खाणीचा काही भाग अंगावर कोसळल्यानं ढिगाऱ्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू झालाय। मध्य प्रदेशातल्या मांडसौरमध्ये लुटीची घटना घडली आहे। या ठिकाणी बाईकवरून आलेल्या 2 चोरट्यांनी रस्त्यावर जाणाऱ्या व्यक्तीची पैशांची बॅग पळवली। ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, तर या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। फतेहपूरमध्ये नवस फेडण्यासाठी अनोखी परंपरा राबवली जाते। या ठिकाणी झाडांना कोयते मारून नवस फेडला जातो। यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात। विरोधकांनी मोदींविरोधात कितीही टीकेच्या फैरी झाडल्या तरी लोकांमध्ये नमो करिश्मा कायम असल्याचं दिसून येते। फेसबुकवर 4 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्ससह जगातील सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी मोदी ठरलेत। विशेष म्हणजे मोदींनी या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकलंय। भारताला संरक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धता प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारी महत्त्वाची आहे, असं मत संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले। पुण्यात डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या 9व्या पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। गेल्या 5 महिन्यात देशात 60 वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मृत पावलेल्या वाघांचे वयोमान 4 ते 8 वर्षांदरम्यान आहे। जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीत मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि इतर अशा 10 राज्यांमध्ये या वाघांचा मृत्यू नोंदवला गेला आहे। आम्हाला सत्तेत येऊन 3 वर्ष पूर्ण झालीत, जनतेला उत्तर देणं सरकारचं काम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये म्हटलंय। मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढे बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजलीही अर्पण केली। गायक सोनू निगम नंतर आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनीही ट्विटरला राम केलाय। 27 मे 2009 मध्ये ट्विटरवर आलेल्या राम गोपाल वर्मांनी 27 तारखेलाच ट्विटर सोडलं। जन्म 27 मे 2009 आणि मृत्यू 27 मे 2017 असं त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये म्हटलंय। व्हिडिओ आणि फोटोद्वारे इंस्टाग्रामवरून चाहत्यांशी संपर्कात राहील असं राम गोपाल वर्मांनी ट्विटमध्ये म्हटलंय।
1 जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार अनुभवायला मिळणार आहे आणि स्पर्धेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फोटोशूट झालं। या फोटोशूटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह संघातील खेळाडूंनीही सहभाग घेतला। टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे। दरम्यान टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवननं त्याच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये त्याची धमाल मस्ती सुरू असून त्याच्यासोबत विराट कोहलीही या व्हिडिओमध्ये दिसतोय। नव्या लुकसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दाखल झाला असून 4 जून रोजी डिफेंडिंग चॅम्पियन भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे। लंडनमध्ये दाखल होताच विराटनं इंस्टाग्राम अकाउंटवर आपला फोटो शेअर केला, ज्यानं विराटचा लुक बदलला। तो हेअर ड्रेसर देखील या फोटोमध्ये दिसतोय। भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख करणं पाकिस्तानच्या शोएब मलिकला चांगलंच महागात पडलंय। ट्विटरकरांनी मोहम्मद शमीच्या धर्माचा उल्लेख केल्यावरून चांगलंच फटकारलंय। आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना एका प्रश्नाच्या उत्तरात शोएब मलिकनं टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख केला आणि ट्विटरकरांच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागलं। फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेचं चुकीच्या वेळी आयोजन करण्यात आलं अशी टीका भारतीय फुटबॉल संघाचे कोच स्टीफन कॉन्स्टंटाइन यांनी केली आहे। पुढील वर्षी तरी यात बदल होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। तर आता भारताला जागतिक क्रमवारीत 93व्या क्रमांकावर नेण्याचं आपलं लक्ष्य असल्याचंही ते म्हणाले। शनिवारी ब्रिटिश एअरवेजच्या सगळ्या फ्लाइट्स तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आल्या। लंडनमधील 2 प्रमुख विमानतळांवरून होणारी ब्रिटिश एअरवेजची संध्याकाळी 5 पर्यंतची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती। मात्र ऐनवेळी या फ्लाइट्सचं रद्द झाल्यानं ब्रिटिश एअरवेजनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची गैरसोय झाली होती। अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी जाणाऱ्या भारतीयांना दिलासा मिळालाय, कारण अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या विदेशी नागरिकांना H-1B व्हिसाच्या जाचकाटींपासून दूर ठेवा अशी शिफारस असलेलं विधेयक संसदेत मांडण्यात आलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार जारेड कुशनेर यांच्या हालचालींवर FBI या तपास संस्थेनं लक्ष केंद्रित केलंय। त्यांनी रशियाचा एक राजदूत आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। चुकीच्या बरखास्तीसाठी मॅकडोनाल्डनं काढून टाकलेल्या आजीबाईंना आता नुकसान भरपाई मिळाली आहे। चुकीच्या बरखास्तीबद्दल मॅकडोनाल्डवर त्यांनी खटला भरला आणि हा खटला त्यांनी जिंकला असून न्यायालयानं त्यांना $1,05,000 कॅनेडियन डॉलरची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे। BMW मोटरनं एक आधुनिक फीचर सहित स्कूटर लॉन्च केली आहे। यामध्ये असलेला रिव्हर्स गिअर हे या स्कूटरचं वैशिष्ट्य आहे। तर या स्कूटरमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे। अमेरिकेत होणाऱ्या सगळ्यात मोठ्या फूड फेस्टिवलमध्ये लिट्टी चोखा भारताचं नेतृत्व करणार आहे। मनिला इथल्या फूड फेस्टिवलमध्ये जगभरातील 17 देश सहभागी होणार आहेत। तर यात 2 भारतीयांना भारतीय स्ट्रीट फूडचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे। यासोबतच महाफास्टमध्ये वेळ झाली। येथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।